नमस्कार मंडळी, कसा आहेत तुम्ही? आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर येले त्याचं नाव आहे कार्टेक. आणि तुम्हासाठी मी आज एवढा मोठा ज्या स्प्लेंडर उभा आहेत 2025 नाव लॉट आहे. आणि त्याच नावाने मी एक स्प्लेंडर काढायचं आणि तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही ज्या लेवाने जसले लेवाले स्प्लेंडर त्यांसाठी हा चांगला व्हिडिओ राहील याची मी गॅरंटी देस. 25 मॉडेल आहे त्यांसाठी तुम्हाला डाऊट नको आले. मी एक मॅचिंग दाखड देस. 25 टिकर आहे का 2/1/2025 आठ स्टिकर तुम्हाला मी दाखड राहिनो. नवी करकरीत गाडी आहे. 100 एक गाड्या तुम्हाला समोर येतात त्यांना होतील एक गाडी तुमच्यासाठी मी काढायला येतात समोर दोन त्या ना असं काही फीचर म्हणजे नवीन गाडीची असं लुक जे आहे ते नवीन असं समोर ना काही. त्यानंतर तुम्ही देखू शकता जसं स्प्लेंडरने बॅचिंग आहे समोर i3s मॉडेल याची. आणि ही जी गाडीनी किंमत आहे एक शोरूम किंमत तिथे 77,226 रुपये आणि ऑन रोड पडस ती 92,828 रुपये. मग तर अशी काही गाडी ती कसं समोर तुम्हाला काया कलर मग समोरून जर तुम्ही देखशात तर तुम्हाला असं देखी हिरोने बॅचिंग असे पहिले राईट साईडली होती बॅचिंग. आता ती अशी मजार करी दिले. लोगो थोडासा असा चेंज कर दे. पहिले साईडली होते आधी थोडी अशी कर दिले. त्यामुळे हा लोगो बी थोडासा असा मोठा कर दिला त्यासने. आणि साईडला ग्राफिक्स असा दिसतंच ठीक आहे. आणि इंडिकेटर तुम्ही देखू शकतास या पहिल्यासारखाच इंडिकेटर येतच. आणि लाईटनं तुम्ही जो वेळ भेटस तुझा हॅलोजन लाईट भेटत समोर ठीक आहे. आणि i3s ना बटन भेटायचं तुम्हाला. इंजिन कट ऑफ ना सिस्टम तुम्हाला भेटायचं ठीक आहे. असं काय हार्ड प्लास्टिकमध्ये तुम्हाला असं पूर्ण गाड्या भेटस रिफ्लेक्टर भेटस. आणि डिस्क ब्रेक्स तुम्हाला असं डिस्क काय भेटतच नाही. आणि मग तुम्हाला असं नॉर्मल सेटअप दिले 80-100-17 तुम्हाला पूर्ण टायर भेटायचाच. आणि असं आलाय व्हील तुम्हाला अशा सिल्वर कलरमध्ये भेटायचाच. आणि लेग गार्ड तुम्हाला असं स्टीलमध्ये भेटस. त्यानंतर हॉर्न भेटायचाच. आणि त्यानंतर पॉवर ट्रॅकनं तुम्हाला असं डावा साईडला आणि इंजिन असं तुम्हाला दोन कॉम्बिनेशनमा यावेळेस इंजिन करायला त्यासनी एक सिल्वरमा आणि थोडंसं असं वेगळा कलर देखील आहे ना हिरोनी बॅचिंग आठी भेटस तुम्हाला काना साईडला. आणि असं हे लोखंड तुम्हाला चैननं गाड भेटायचाच एक चांगली गोष्ट आहे. आणि इंजिन कट ऑफनं तुम्हाला स्टँड लावताच तुम्हाला इंजिन बंद होई जाई प्रीचर त्यांना भेटस ही चांगली गोष्ट आहे. इंजिन अशा प्रकारे तुम्हाला दिसतं पुढं आणि चांगलं देखील आहे ना इंजिन. तर असा इंजिनना खूप प्रकार येतो नवीन नवीन काही काढत असत्या. स्प्लेंडरने बॅचिंग तुम्हाला असं भेटतं i3sनं पॅनलवर तुम्ही काही केले i3sले केले अशा प्रकारे बरा ग्राफिक्स तशा ठीक आहे. आणि वरापेक्षा तर टाकीवर तुम्हाला असं हिरो नाही ॲप डाउनलोड केली सर मग तुम्ही नंतर सर्व्हिस वगैरे करा नव्हता असं आपल्याकडनं लोक डायरेक्ट गाडी लिहि जातच. मग तर बहुतेक वेटिंग राहायचं असं राहतं तसं ॲपवर डाउनलोड करा ना बुकिंग करा आणि सर्व्हिस ना आणि त्या टाईमला गाडी लिहिसन तुम्ही सर्व्हिस सेंटरला जावा ना. असं काही नवीन ग्राफिक देखील आणि हिरोनी बॅचिंग क्रीम कलर मग असं हिरो उताराडेल आणि असं ही सिल्वर कलर मग अशी त्यांनी नवीन डिझाईन करेल. टाकी 10.5 लिटर नाही भेटस ठीक आहे. आणि त्यानंतर सेल्फ स्टार्टनं बटन आहे चांगलं मजबूत काम देखील आहे ना ठीक आहे. आणि सेल्फ बी चांगला देखील आहे ना. त्यानंतर इंडिकेटरनं असं राईट लेफ्ट असं तुमले या दोन साईडले ठीक आहे. त्यानंतर असं न्यूट्रल वगैरे फ्युलनं कितलं आहे. आणि इंजन कट ऑफनं तुम्हाला बोलेलं होतं मी स्टँड लावतात गाडी बंद होई ठीक आहे. चार्जिंगनं सॉकेट तुम्हाला भेटायचा जन्म ठीक आहे. त्यामुळे फक्त केबल ठेवा आणि चार्जिंग करा आणि हारण बिरण समजा आहे एकदम टकाटक काम होईत त्यामुळे. आणि पॉवर स्टॅकनं तुम्हाला बॅचिंग भेटेतच ठीक आहे. राईट साईडला म्हणत का तुम्हाला स्टूल बॉक्स ठेवाले ठीक आहे. पाना पुन्हा आटे भेटतील तुम्हाला ठेवाले ठीक आहे. चाबी लावा का पाना काढा की गाडी भेटेतच तुम्हाला ठीक आहे. सेल्फ स्टार्ट बी किक बी आहे त्यानं माहिती कसं गाडीचं जास्त जुनी होईनी एक चांगलं रास सेल्फ स्टार्टनं तर मागे डब्बी बडी राहिले. आणि जर ब्रेकला तुम्हाला असं सेफ्टी गार्ड दिले ठीक आहे. गरम चटका लागावा नाही स्प्लेंडरनी बॅचिंग आटे ठीक आहे. आणि फोल्डेबल तुम्हाला फुटरेस भेटी जातच ठीक आहे मागण्यासाठी. आणि त्यानंतर अशी ड्रम ब्रेक तुम्हाला असं आहे पाहिजे ॲडजस्टेबल तुम्हाला शॉक ऑप्सर भेटीचाच ठीक आहे. आणि तुम्हाला 80-100 ना तो असा टायर भेटीचाच ठीक आहे. मागं बॅचिंग अशी दिगी राहील तुम्हाला ठीक आहे. शीट चांगलं मग नरम शीट राहा स्प्लेंडरनं त्यामुळे काही एवढा काही त्रास होत नाही पहिल्यासारखा ते ठीक आहे. लोक प्लॅटिना करतच पण कसं 60 ॲव्हरेज भेटी जाशील मग बी टकाटक रास काही टेन्शन नाही राहत ठीक आहे. शेतमा जावाले इकडे तिकडे जावाले मागं अशी कोणी बनिया आणि गोणी बिनी बांधी आणि काही टेन्शन नाही. त्यामुळे यार स्टीलनंच गाड देतच ठीक आहे. साडीनं गाड भेटे जातात पायासाठी त्याला काही टेन्शन राहत नाही. असं आटे लायले ना त्याला असं लायसन देतच त्या कंपनीवाला ठीक आहे.
त्याच इंडिकेटर त्या सेम पहिलावाला इंडिकेटर सस्तामा भेटायचा तुटणं ताटणं तर मागं असा तर तुमले लाईटवाला तुमले असा विषय व्हायचा असतो. आणि नंबर प्लेट लावाले रिफ्लेक्टर त्यानं 25ने बॅचिंग होतं. मी तुम्हाला बोललो होतो ठीक आहे. 25नी नवे करत गाडी शेळी ठीक आहे. जेले लेवान होई तो पक्का विचार करू शकतो या गाडीच्या बाबतीत. काही टेन्शन नाही. 60 ॲव्हरेज भेटस कुठे बी चालाडा एकदम बिंदास. गाडी म्हणजे गाडी येणार आपण स्प्लेंडर गाडीनी बातच वेगळीच आहे. लोके म्हणजे गाडीनं जेव्हा नाव लिहितच ना समजाच पहिले तुम्ही कोणले बी विचार स्प्लेंडर लिहू काय लिहू स्प्लेंडरच. तर चॅनल नवीन होते सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा. जय हिंद जय महाराज.